अजितदादांचा विमान अपघात झाला तेव्हा अनेक संशय निर्माण झाले होते, पण तेव्हा सुनेत्रा वहिनी काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी शांत राहणं पसंत केलं. आता लोक विचारत आहेत की जर तुम्ही स्वतःच्या पतीच्या न्यायासाठी आवाज उठवू शकला नाही, तर उद्या बारामतीच्या जनतेच्या प्रश्नांसाठी काय लढणार? हा त्यांच्यासाठी एक मोठा मायनस पॉइंट ठरतोय. दुसरीकडे शरद पवार आणि पार्थ पवार म्हणजे अजितदादांचा मुलगा यांना पुन्हा एकदा बाजूला केले. पार्थ पवार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सत्ताधाऱ्यांशी जवळीक केली होती. हे साहेबांना आवडलेलं नाही. साहेबांनी स्पष्ट केलं की पार्थमध्ये अजून मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता आलेली नाही. मित्रांनो, राजकारणात अनेकदा तुमच्या बोलण्यापेक्षा तुमची शांतता जास्त घातक ठरते. आज सुनेत्रा पवार बारामतीत घरोघरी जाऊन मतं मागत आहेत, दादांच्या आठवणी सांगत आहेत. पण बारामतीचा मतदार आता खूप हुशार आणि रोखठोक झाला आहे. जानेवारीत जेव्हा अजितदादांचा तो भीषण अपघात झाला तेव्हा अनेक राजकीय प्रश्न आणि संशय निर्माण झाले होते. पण त्या संपूर्ण काळात सुनेत्रा वहिनींनी जी धक्कादायक शांतता बाळगली तीच आता त्यांच्या अंगलट येत आहे. बारामतीचे लोक आता थेट प्रश्न विचारत आहेत की वहिनी, जर तुम्ही स्वतःच्या घरातल्या माणसासाठी, तुमच्या पतीसाठी ठाम भूमिका घेऊ शकला नाहीत, त्यांच्यासाठी न्याय मागू शकला नाहीत, तर उद्या सत्तेत गेल्यावर आमच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? हा भावनिक आणि राजकीय पेच सुनेत्रा वहिनींसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे पवार कुटुंबातील अंतर्गत वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यावर पुन्हा एकदा राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 2019 मध्ये जसं साहेबांनी पार्थला बाजूला केलं होतं, तसंच आताही केलं आहे. पार्थ पवारांनी अजितदादांच्या पाश्चात ज्या प्रकारे सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला तो साहेबांच्या नजरेतून सुटलेला नाही. साहेबांनी बरसबे सांगून टाकलं की पार्थ पवारांमध्ये राजकीय परिपक्वता नाही. यातून साहेबांनी एक स्पष्ट मेसेज दिलाय की केवळ पवार कुटुंबात जन्म घेतला म्हणून वारसा मिळत नाही, त्यासाठी लोकांशी नाळ जोडलेली असावी लागते. तुमचं ह्यावरती काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.